नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमचे यूट्यूब चॅनल डेली जी के डोस बाय अविनाश सर यामध्ये आपलं स्वागत आहे. आज 9 मार्चच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्यावरील प्रश्न जे की येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतील असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूया चला पहिला प्रश्न. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारे भारतातले पहिले राज्य कोणते? 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते राज्य आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घातली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 13 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा करणारे राज्य कोणते? तर ते जे राज्य आहे 13 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालणारे राज्य आहे आंध्र प्रदेश. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सोशल मीडिया वापरण्यावर मुलांना बंदी घातली आहे. तर ती का घातली आहे ते आपण पाहूया. बघा, स्मार्टफोनचे लहान मुलावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेतलेला आहे. सेम निर्णय आंध्र प्रदेश मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी 13 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालण्याचा घेतलेला आहे. कर्नाटक सरकारने 16 वर्षाखालील मुलांना बंदी घातली आहे आणि आंध्र प्रदेश सरकारने 13 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे? तो आहे 5व्या स्थानी. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार महाराष्ट्र जो आहे तो दरडोई उत्पन्नामध्ये 5व्या स्थानी आहे भारत देशामध्ये. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, दरडोई उत्पन्नानुसार खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या स्थानी? मग पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे? तर ते राज्य आहे तेलंगणा. तेलंगणा हे राज्य आहे ते दरडोई उत्पन्नामध्ये भारतामध्ये 1 नंबरला आहे. तर दरडोई उत्पन्नात जो महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे त्याचं प्रति व्यक्ती उत्पन्न जे आहे 3,17,801 रुपये आहे. जे की भारतामध्ये 1 नंबरला असणारे राज्य तेलंगणा याचे जे प्रति व्यक्ती उत्पन्न आहे ते 3,87,623. त्यानंतरचं जे कर्नाटक आहे 2 नंबरला कर्नाटक आहे 3,80,906 प्रति व्यक्ती उत्पन्न आहे. तमिळनाडू हे राज्य 3 नंबरला आहे 3,61,619. गुजरात जे आहे ते 3,27,195 प्रति व्यक्ती उत्पन्नानुसार 4 नंबरला आहे आणि 5 नंबरला हा महाराष्ट्र आहे ज्याचं उत्पन्न जे आहे 3,17,801 आहे. तर अशा याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न किती आहे? तर असे प्रश्न तुम्हाला जर तयार करता येत असतील आणि असे काही प्रश्न आपण आपल्या पीडीएफ मध्ये तयार करून दिलेले आहेत, तर ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. त्यातला दररोज येणारे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे, त्याची प्रिंट काढायची आणि ते कंटिन्यू दररोजचे दररोज वाचत चालायचं किंवा आपला व्हिडिओ हा तुम्ही दररोज जरी बघितला तर तुमचे रिव्हिजन होऊन जाईल. चला त्या पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झालेला आहे. संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करताना कोणत्या गोष्टींना जोडले जाणार? आता बघा, संत गाडगे बाबा जे आहेत ते विदर्भातील व्यक्तिमत्व आहे आणि यांच्या नावाने भरपूर साऱ्या योजना आणि विद्यापीठ अमरावतीचं हे सुद्धा त्यांच्या नावाने आहे. तर त्यांचा जन्म जो आहे 23 फेब्रुवारी 1876 हा आहे आणि संत गाडगेबाबा तीर्थ सर्किट विकसित करण्यासाठी जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान या सर्व गोष्टींना जोडले जाणार आहे आणि त्यालाच संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट असं म्हटलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली? बघा, आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्याची कर्जमाफी जी आहे त्याची अमाऊंट आहे म्हणजे ते ठरलेले आहे 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटना यांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेने आत्ताचे जे चालू वर्ष आहे 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाविस्तार AI प्लॅटफॉर्मद्वारे किती शेतकऱ्यांना हवामान व बाजारभावाची माहिती दिली जाणार आहे? बघा, महाविस्तार AI प्लॅटफॉर्म जो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी बनवलेला आहे, तर तो जो आहे 30 लाख शेतकऱ्यांना हवामान बाजारभावाची माहिती देणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नवीन चित्रपटसृष्टी उभारण्याची घोषणा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर नवीन चित्रपटसृष्टी जी आहे, आता 2 चित्रपटसृष्टी महाराष्ट्रात आहेत, एक कोल्हापूर ठिकाणी एक आहे आणि एक मुंबई ठिकाणी आहे. आता त्याच्यानंतरची जी नवीन बनणारी चित्रपटसृष्टी जी आहे ती विदर्भामध्ये रामटेक जवळ नवरगाव या ठिकाणी होणार आहे. याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वसुधा व्हॉइस सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्या विषयावर सल्ला दिला जातो? बघा, वसुधा व्हॉइस सेवा ही जी हेल्पलाईन आहे यावरती शेतकऱ्यांना मदत केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे इंटरनेट नाहीये पण फोन आहे अशा शेतकऱ्यांना पिकांचे आरोग्य व कीड व्यवस्थापन या गोष्टीसाठी सल्ला दिला जातो, त्यांना मदत केली जाते. त्याचा पुढचा प्रश्न आहे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 8 मार्च 2026 रोजी देशातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहरात नोंदले गेले? तर 8 मार्च 2026 म्हणजे रविवारी देशातील सर्वात जास्त तापमान आपल्या महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला या शहरात नोंदलं गेलं आहे, जे की 40.9 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती हेल्पलाईन सुरू केली आहे? बघा, दुबईत अडकलेल्या जी पर्यटनासाठी महाराष्ट्रातील जे मराठी पर्यटक तिथे गेलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार या दोघांच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने IPF महा हेल्पलाईन ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे, जी की 24 घंटे सुरळीत चालू आहे. त्याच्यावरतून पर्यटकांना मदत सुद्धा केली जाते. ती जी हेल्पलाईन आहे ती IPF महा हेल्पलाईन. बघा, अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद 8 मार्च 2026 रविवारी रोजी 40.9 सेल्सिअस तापमान एवढी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारची महा हेल्पलाईन जी आहे दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकासाठी राज्य सरकारच्या मदतीने IPF व केंद्र सरकारची पण यामध्ये मदत आहे, महा हेल्पलाईन सुरू करण्यात आली आणि या माध्यमातून 500 जणांना आतापर्यंत 500 जणांना सुखरूप मायदेशी परत आणण्यात आलेले आहे आणि 1200हून अधिक प्रभावित प्रवाशांना त्यातून दिलासा मिळालेला आहे. ही हेल्पलाईन 24 तास सुरू आहे. तर हे जे प्रश्न आहेत, आता जेवढे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेतलेत आपण, तर ते सर्व प्रश्न आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहेत आणि PDF मध्ये आणखी डिटेल माहिती तुम्हाला त्या PDF मध्ये मिळणार आहे. तर सर्वांनी ती PDF डाउनलोड करून घ्यावी, आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करावे आणि यावरती जे वन लाईनर क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला काही दिवसात मिळणार आहे. तर तुमच्या येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.